राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 आ सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम बैसो खेळू जेवो बैसो खेळू जेवू बैसो खेळू जेवो बैसो खेळू जेवू तेथे नाम तुझे गावो तेथे नाम तुझे गावो तेथे नाम तुझे गाऊ येथे नाम तुझे गाऊ येथे नाम तुझे गाऊ येथे नाम तुझे गाऊ बैसो खेळू जेवो बैसो खेळू जेवू बैसो खेळू जेवो बैसो खेळू जेवू तेथे नाम तुझे गावो तेथे नाम तुझे गावो तेथे नाम तुझे गाऊ येथे नाम
नाम तुझे गाऊ तेथे नाम तुझे गाऊ तेथे नाम तुझे गाऊ राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण नाम माळा घालू ओनिया गळा घालू ओनिया गळा घालू नियागळा घालू नियागळा घालू नियागळा घालू नियागळा विश्वास हा धरू विश्वास हा धरू विश्वास हा धरू विश्वास हा धरू नाम बळकट करू 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 राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण नाम माळा घालू ओनिया गळा घालू ओनिया गळा घालू नियागळा घालू नियागळा घालू नियागळा घालू तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणागता आम्हा जीवन शरणागता आम्हा जीवन शरणागता आम्हा जीवन शरणागता आमा जीवन शरणागता आम्हा जीवन शरणागता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता जीवन शरणागता जीवन शरणागता आम्हा जीवन शरणागता आम्हा जीवन शरणागता जीवन शरणागता आम्हा जीवन शरणागता राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण घालू ओनिया गळा घालू ओनिया गळा घालू नियागळा घालू नियागळा घालू नियागळा घालू नियागळा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 आ
रेणू बैसू खेळू जेऊ जेऊ बैसू खेळू जेऊ जेऊ बैसू खेळू जेऊ बैसू खेळू जेऊ खेळू जेऊ खेळू जेऊ बैसू 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 खेळू जेऊ जेऊ बैसू खेळू 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 जेऊ तेथे नाम तुझे गाव तुझे गाव तुझे गाव तेथे नाम तेथे नाम तुझे गाव राम कृष्ण नाम माला राम कृष्ण नाम माला राम कृष्ण नाम राम कृष्ण नाम राम कृष्ण नाम तेथे नाम तुझे गाव तेथे नाम तुझे गाऊ गाऊ राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण नाम माळा घालो निया गला घालो निया गला घालू निया गला घालू निया घालू निया निया घालू 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 निया गला गला
हरी ओवनिया गळा ओवनिया गळा ओवनिया गळा घालू घालू आ हा हा घालू ओवनिया घालू राम 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 कृष्ण नाम राम कृष्ण नाम राम कृष्ण नाम राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण नाम माळा माळा घालो ओवनिया गळा ओवनिया गळा ओवनिया गळा ओवनिया गळा घालो ओवनिया ओवनिया गळा घालू घालू ओवनिया गळा ओवनिया गळा घालू घालू कृष्ण नाम राम कृष्ण नाम राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण नाम माळा राम कृष्ण नाम माळा विठ्ठल विठ्ठल
बैसू खेळू जेवू बैसू खेळू जेवू तेथे नाम तुझे गावू रामकृष्ण नाम माळा घालू ओनिया गळा विश्वास हा धरू विश्वास हा धरू नाम बळकट करू रामकृष्ण नाम माळा घालू ओनिया गळा तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणागता रामकृष्ण नाम माळा घालू ओनिया गळा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकतेजोदिकामोदिवक्त्रम खलानिशबादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संत बरा शुभकरा दांडेकरा वंदितो तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने बडा होईन मी हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधानी अमृते वाढ शिंपोणी की जे विठ्ठला विठ्ठला बैसू खेळू जेवू तेथे नाम तुझे गाऊ रामकृष्ण नाम माळा घालू ओनिया गळा संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय
महाराष्ट्र वेदाचं निसरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज, प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री मामासाहेब दांडेकर महाराज आदी करून थोर महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने संत शिरोमणी जगद्गुरू श्री तुकोबरायांच्या नावाने स्थापित असलेल्या या मंडळाच्या द्वारे संपन्न होत असलेला सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होणारा असा हा भव्य दिव्य उत्सव आहे. आणि या भव्य दिव्य उत्सवातील तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण सगळे उपस्थित आहोत. विठाला जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबरायांच्या सदेह वैकुंठ गमनाला यावर्षी 375 वर्ष पूर्ण होत आहेत. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर संपन्न होत आहे. प्रतिवर्षी आपण जगद्गुरू श्री तुकोबरायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने हा मोठा उत्सव आयोजित करत असतो. दिवसाच्या दृष्टिकोनातून 17 दिवसांचा असा हा भव्य दिव्य उत्सव आहे. त्यातील तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. त्या अनुषंगाने काहीसं चिंतन घडावं म्हणून जगद्गुरू श्री तुकोबरायांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या मर्यादित वेळेमध्ये सद्गुरुदेवांच्या कृपेतून अभंगाचं चिंतन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबराय भगवद नाम चिंतनाचा अभ्यास आम्ही कसा करणार आहोत त्याचं स्वरूप प्रगट करतायत. विठाला 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 मानवी जीवनामध्ये अत्यंत अशक्य असलेली गोष्ट सुद्धा रोज आपण जर अभ्यास केला तर अभ्यासाने आपल्याला आपल्या कार्याची सिद्धी करून घेता येते. ज्ञानोबराय बोलतात, जे विष खाल्ल्यानंतर मनुष्य मरतो तेच विष रोज थोडं थोडं खाण्याचा अभ्यास केला तर ते विष सुद्धा आपल्याला पचू शकतं. पाण्यामध्ये पायी ठेवल्यानंतर समुद्रामध्ये पायी ठेवल्यावरती आपण बुडू, पण जर योग्य अभ्यास आपण केला तर पाण्यावरती सुद्धा चालता येणं शक्य आहे. विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाक ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. ज्ञानोबराय बोलतात, वाणीचा विषय नसलेलं ब्रह्मतत्व पण जर अभ्यास केला तर ते ब्रह्मतत्व सुद्धा वाणीने बोलता येणं शक्य आहे. म्हणून अत्यंत अशक्य असलेली गोष्ट रोज अभ्यास करून आपल्याला शक्य करता येऊ शकते. अभ्यास सेवनी विष पडे अभ्यास सेवनी विष पडे अभ्यास सेवनी विष पडे अभ्यास सेवनी दोरे चिरा कापे पडता काचणी अभ्यास सेवनी विष पडे अभ्यास सेवनी दोरे चिरा कापे पडता काचणी अभ्यास सेवनी विष पडे अभ्यास सेवनी. अभ्यास सेवनी विष पडे. अभ्यास आपण जर रोज केला तर आपण अशक्य असलेली गोष्ट सुद्धा शक्य करू शकतो. ज्ञानोबराय बोलतात, अभ्यासासाठी म्हणून अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही.
या लागे माझे ठाई अभ्यासे मेळ. भगवंताची प्राप्ती अभ्यासाने होऊ शकते. तुकोबारा आपल्याला उदाहरण देतात. अत्यंत कठीण असलेला खडक आहे की चांगला जोराने घाव घातला, घणाने घाव घातला, पण तो घणाने घाव घालून सुद्धा जो खडक फुटू शकत नाही, तोच खडक एखाद्या झाडाची असलेली ओली मूळ, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासेसी सांग कार्यसिद्धी, कार्यसिद्धी अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. ओली मूळ खडकाला फोडून आतमध्ये जातं, कारण ते रोज थोडा 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 खडकामध्ये शिरण्याचा अभ्यास करत राहतं. म्हणून अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. सांग कार्य सगळ्या पद्धतीचं सर्व बाजूने परिपूर्ण कार्यसिद्धी ही अभ्यासाच्या द्वारे घडू शकते. म्हणून तुकोबाराय या अभंगामधून भगवद नामचिंतनाच्या अभ्यासाचं स्वरूप प्रगट करत आहेत. लोक म्हणू लागले, महाराज अभ्यासाने सगळं सिद्ध होतं हे खरं आहे, पण मग तो अभ्यास नेमका कोणता केला पाहिजे? तुकोबारांनी इथे भगवद नामचिंतनाचा अभ्यास सांगितला आहे, आणि आमच्या तर कामना वेगळ्या वेगळ्या आहेत. मग आमच्या कामनांच्या पूर्ततेसाठी हा भगवद नामचिंतनाचा अभ्यास आमच्या काय उपयोगाचा? तर जीवाजवळ ज्या अपेक्षा आहेत, इच्छा आहेत, कामना आहेत, त्या इच्छेंचं थोडंसं चिंतन करा. आपल्याजवळ ज्या इच्छा आहेत, आपल्या ज्या अपेक्षा आहेत, शास्त्राने त्याचे 2 पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे. काही इच्छा ज्या आहेत त्याला औपाधिक इच्छा असं म्हटलं जातं. औपाधिक इच्छा म्हणजे आत्मस्वरूपाला या देहाची उपाधी चिकटलेली आहे. या देहाच्या उपाधीने ज्या इच्छा आपल्याला प्राप्त होतात त्याला औपाधिक इच्छा असं म्हटलं जातं. जसं आपल्याला भूक लागते, पण मग भूक आत्म्याला लागते का देहाला लागते? देहाला लागते. म्हणजे अन्नाची इच्छा आहे पण देहासाठी आहे. आपल्याला कपडे घालावे वाटतात, कपडे आत्म्याला घालण्यासाठी आहेत की देहाला घालण्यासाठी आहेत? देहाला घालण्यासाठी आहेत. म्हणजे वस्त्राची जी इच्छा आहे ती औपाधिक इच्छा आहे. आपल्याला राहण्यासाठी घर असावं वाटतं, मग आपल्या देहाला राहण्यासाठी घराची इच्छा आहे की आत्म्याला राहण्यासाठी घराची इच्छा आहे? देहाला राहण्यासाठी घराची इच्छा आहे. म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या ज्या आपल्या कामना आहेत, गरजा आहेत, या आपल्या देहाच्या संबंधी असलेल्या औपाधिक गरजा आहेत. तुकोबारा बोलतात, या औपाधिक गरजांची जे इच्छा करतात त्यांनाच तर व्यवहारामध्ये, शास्त्रामध्ये संसारी असं म्हटलं जातं. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी. हो ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी, करी हाव संसारी. ल्यावे खावे बरे असावे सदैव
हेच करी हाव संसारिक. संसारिक माणसाची ही हाव असते की त्याला काहीतरी घालायला कपडे चांगले लागतात. तुकोबारायांनी बरा शब्द वापरलेला आहे. ल्यावे बरे, खावे बरे, असावे सदैव बरे. हे सगळं चांगलं पाहिजे. कपडे चांगले पाहिजेत, खाण्यासाठी चांगलं पाहिजे आणि राहण्यासाठी घरसुद्धा चांगलं पाहिजे. याला औपाधिक इच्छा म्हणतात. तुकोबाराय बोलतात तुम्हाला औपाधिक इच्छा जरी पूर्ण करायच्या झाल्या तरी भगवंताचंच नामचिंतन केलं पाहिजे. याला भक्तिशास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये भुक्तीची इच्छा म्हटलं जातं. तुम्हाला तुमच्या भोगाची भुक्तीची इच्छा पूर्ण करायची जरी झाली तरी अभ्यास भगवत नामचिंतनाचाच करायला पाहिजे. दुसरी जी इच्छा आहे त्याला स्वरूपभूत इच्छा असं म्हटलं जातं. आपलं जे स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. तुकोबाराय बोलतात तेच आपलं स्वरूप आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म मूर्खणेने वर्म संत चरण. या स्वरूपाची आपल्याला इच्छा होते. म्हणजे काय होतं, नेहमी आपल्याला असावं असं वाटतं. आपण कधीच मरणार नाही असं आपल्याला वाटतं. ही सत्पदाची असलेली इच्छा आहे. न मरणे निर्विवाद जगा पडिये. लोकांना आपण मरू असं वाटत नाही. ही सत्पदाची असलेली इच्छा आहे. जगामधल्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मला असावं, सगळं माहीत असावं. ही ज्ञानाची इच्छा म्हणजे चिदपदाची इच्छा आहे. आणि आपण नेहमी आनंदी असावं ही आनंदपदाची इच्छा आहे. तुकोबाराय बोलतात ही स्वरूपभूत इच्छा याला शास्त्रामध्ये मुक्ती असं म्हटलं जातं. म्हणजे भुक्ती आणि मुक्ती या दोनच पद्धतीच्या इच्छा जीवाच्या जवळ आहेत. भुक्तीच्या इच्छेला व्यावहारिक इच्छा म्हणा आणि मुक्तीच्या इच्छेला पारमार्थिक इच्छा म्हणा. पण या दोन्ही पद्धतीच्या कामना जर आपल्याला पूर्ण व्हाव्या असं वाटत असतील तर साधन त्याच्यासाठी एकच आहे. आणि ते साधन म्हणजे भगवंताच्या नामाचा अभ्यास आपण केला पाहिजे. कशावरून तर अनेकांच्या अनेक पद्धतीच्या इच्छा, अनेक पद्धतीची कार्य ही भगवंताच्याच नामचिंतनाने पूर्ण झालेली आहेत. पहिलं उदाहरण डोळ्यासमोर आपण घ्या. भगवान विष्णूच्या नाभीमधून कमळ बाहेर पडलं आणि त्या कमळामध्ये चतुर्मुख ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पत्तीचं काम सोपवलं गेलं पण ब्रह्मदेवाला सृष्टीची रचना करता येईना. आता एवढं मोठं कार्य करायचं आहे पण ब्रह्मदेवाला कार्य करता येईना. ज्ञानोबराय वर्णन करतायत. पै सृष्टीची या उपक्रमा पूर्वेगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्मदेव वेड्यासारखे एकटे आहेत. मज ईश्वरा ते नोळखे सृष्टी हे करू न शके तो थोरू केला एके नामे जेने. ज्ञानोबराय बोलतात ब्रह्मदेवाला भगवंताला सुद्धा ओळखण्याची योग्यता नाही. भगवंताला दया आली आणि भगवंताने आपल्या मंगल नामाचा उपदेश प्रगटीकरण ब्रह्मदेवाच्या कंठामध्ये केलं. ओंकार अथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ. ओम आणि अथ ही भगवंताची नाम ब्रह्मदेवाच्या कंठामध्ये प्रगट झाली आणि त्या नामाचं पठन करत करत नाम साधनेचा अभ्यास केल्यानंतर मग ब्रह्मदेवाला विश्वाची रचना करता आली. म्हणजे विश्वरचना करण्याचं काम सांग झालं, पूर्ण झालं. पण कशाच्या अभ्यासाच्या जोरावरती तर भगवंताच्या नामचिंतनाच्या अभ्यासाच्या जोरावरती. अजून कामं आपण अनेक पहा. ज्ञानोबरायांचा अनुभव पहा. ज्ञानोबराय बोलतायत आमच्या जीवनामध्ये आमच्या सगळ्या कामना पूर्ण झाल्या, सिद्ध झाल्या. त्याचं कारण अगदी आरंभालाच आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आवडीने आणि आदराने आलं.
आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण आरंभी आवडी आदरी आले नाम. ज्ञानोबरा बोलतात आरंभाला आवडीने आणि आदराने भगवंताचं नामचिंतन आम्ही केलं, त्याचं फळ काय मिळालं? तिने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. आमच्या सगळ्या कामना पूर्ण झाल्या. लोक म्हणू लागले महाराज आम्हाला सुद्धा आमच्या सगळ्या कामना पूर्ण व्हाव्या वाटतात. तुकोबरा बोलतात मग जर सगळ्या कामना पूर्ण व्हाव्या वाटत असतील तर अभ्यास भगवंताच्या नामचिंतनाचाच केला पाहिजे. तुकोबरा बोलतात काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय होणार नाही? लौकिक अलौकिक पारलौकिक सगळ्या पद्धतीच्या इच्छा सगळ्या पद्धतीच्या कामना ह्या भगवंताच्या नामचिंतनाच्या अभ्यासाने पूर्ण होणार आहेत. महाराज भगवंताच्या नामचिंतनाने आमच्या जर सगळ्या कामना पूर्ण होणार असतील तर हा भगवंत नामचिंतनाचा अभ्यास करायला आम्ही तयार आहोत. पण नेमका अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं? तर भगवंताच्या नामचिंतनाचा अभ्यास करायचा तर त्या अभ्यासामध्ये 3 महत्त्वाची सूत्र आहेत. योगसूत्रामध्ये आपल्याला अभ्यास दृढ करण्यासाठी तो कसा केला पाहिजे याचं वर्णन केलेलं पाहायला मिळतं. सतुदीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. भगवंताच्या नामाचा अभ्यास करायचा तर तो दीर्घकाळ केला पाहिजे. एकदा आपण नामचिंतन केलं सोडून दिलं तर तेवढ्यावरती चालणार नाही. अभ्यास हा दीर्घकाळ करावा लागतो, म्हणजे भरपूर काळ त्याच्यामध्ये जायला पाहिजे. पण हा दीर्घकाळ अभ्यास करत असताना सकाळी एकदा नामचिंतन केलं आणि संध्याकाळी केलं, मध्ये सगळा वेळ तसाच घालवला आणि असा दीर्घकाळ आपण जर घालू लागलो तर त्याला दीर्घकाळ म्हणत नाहीत. दीर्घकाल नैरंतर्य निरंतर केलं पाहिजे. भगवंताच्या नामचिंतनाचा अभ्यास दीर्घकाळ करायचा, निरंतर करायचा. सारखं भगवंताचं नामचिंतन करत राहायचं. सारखं नामचिंतन आपण जर करू लागलो तर त्याच्यानंतर पुढे महत्त्वाचं सूत्र वापरलं पाहिजे. सत्कारा सेवितो दृढभूमी. दीर्घकाळ करायचा, निरंतर करायचा आणि सत्कारपूर्वक म्हणजे श्रद्धापूर्वक करायचा. भगवत नामचिंतनाचं पठन श्रद्धापूर्वक करत राहायचं. लोक म्हणू लागली महाराज असं जर केलं तर त्याने काय होईल? ज्ञानोबरा बोलतात त्याने भगवंताच्या नामाचा अभ्यास दृढ होईल. आणि भगवंताच्या नामाचा अभ्यास दृढ झाला की भगवंताची महान कृपा आपल्यावरती होईल. हरिसी करुणा येईला तुझी, हरिसी करुणा येईला तुने, हरिसी करुणा येईला तुझी, हरिसी करुणा. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईला तुझी, हरिसी करुणा येईला तुझी. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईला तुझी, हरिसी करुणा येईला तुझी. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. भगवंताचं नाम तत्व जर आपण दृढ धरलं तर हरिसी करुणा येईल तुझी.
भगवंताला आपल्याविषयी करुणा येईल, कृपा वाटेल आणि भगवान आपल्यावरती कृपा करतील. भगवंताची कृपा झाली की मग मिळवायचं असं काहीच शिल्लक राहत नाही. भगवान परमात्मा सगळ्या अंगाने आपल्यावरती कृपा करतील. भगवान परमात्म्याची कृपा झाल्यानंतर जगामधल्या सगळ्या गोष्टी अनायासे आपल्या उपयोगाच्या होऊ लागतील. कोणी आपल्या विरोधामध्ये जाणार नाही, कोणतीही गोष्ट प्रतिकूल होणार नाही. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. भगवान सखा होतील आणि सगळ्या जगाची कृपा आपल्यावरती अनायासे होईल. म्हणून भगवंताची कृपा संपादित करण्यासाठी भगवन नामाचा अभ्यास आपण केला पाहिजे. तुकोबरा बोलतात आम्ही भगवंताचं नामचिंतन करणार, पण हे भगवंताचं नामचिंतन आम्ही कधी कधी करणार असं नाही. जिथे कुठे आम्ही बसू, जिथे कुठे आम्ही कोणती क्रिया करू, जिथे कुठे आम्ही कोणत्याही पद्धतीचा भोग भोगू, कोणत्याही अवस्थेमध्ये आम्ही भगवंताचं नामचिंतन बंद पडू देणार नाही. म्हणजे सगळ्या प्रकारच्या व्यवहारामध्ये आम्ही भगवंताचं नामचिंतन करणार. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, बैसो खेळो जेवो, 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 बैसो खेळो जेवो. तेथे नाम तुझे गाओ, तेथे नाम तुझे राम कृष्ण नाम माळा, राम कृष्ण नाम नाम माळा. जेथे नाम तुझे गाऊ, जेथे नाम तुझे गाऊ गाऊ, राम कृष्ण नाम माळा, राम कृष्ण नाम माळा. बैसो खेळो जेवो, तेथे नाम तुझे गाऊ, तेथे नाम तुझे गाऊ, तेथे नाम तुझे गाऊ. बैसो खेळो जेवो, तेथे नाम तुझे गाऊ, तेथे नाम तुझे गाऊ, तेथे नाम तुझे गाऊ. बैसो खेळू जेवू. आपल्या सगळ्या पद्धतीच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया तुकोबरा तीनच क्रियेमधून सांगतायत. या तिन्ही क्रियेमध्ये आपल्या सगळ्या क्रियेंचा अंतर्भाव होतो. मुळामध्ये आपल्या ज्या क्रिया आहेत त्या प्रकृतीच्या 3 गुणांच्या द्वारे घडतात. सत्वरज तमः इति गुणाः प्रकृती संभवाः. प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. काही क्रिया ह्या सत्वगुणातून घडतात, काही क्रिया रजोगुणातून घडतात आणि काही क्रिया तमोगुणातून घडतात. तुकोबरा बोलतायत सत्वगुणामध्ये आम्ही असलो तरीही भगवंताचं नामचिंतन करू, रजोगुणामध्ये आम्ही असलो तरीही भगवंताचं नामचिंतन करू आणि तमोगुणामध्ये जरी आम्ही असलो तरीही भगवंताचं नामचिंतन करू. सत्वगुणाची क्रिया तुकोबराय सांगतायत बैसू. आपण बसल्यानंतर आपल्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची क्रिया वगैरे घडत नाही. आपण निवांत बसतो. ज्या वेळेला आपण शांत बसतो, इंद्रियांचा व्यापार निवांत होतो, शांत होतो, त्यावेळेला आपल्या ठिकाणी सत्वगुण वाढलेला आहे. सात्विक माणसं जास्त चंचल नसतात, ती निवांत शांत बसतात. तुकोबरा बोलतात आम्ही सत्वगुणामध्ये जरी असलो
तरी भगवंताचं नामचिंतन आम्ही करत राहणार. म्हणजे जिथे कुठे आम्ही बसलेलो आहोत त्या सगळ्या बसलेल्या अवस्थेमध्ये बसण्याची जी क्रिया आहे ती विश्रांती प्रधान क्रिया आहे. बसण्यातून फक्त बसणंच घ्यायचं असं नाही, तर जो जो काळ विश्रांतीचा आहे त्या सगळ्या विश्रांतीच्या काळामध्ये आम्ही भगवंताचं नामचिंतन करणार. कीर्तनामध्ये आम्ही बसलो, भगवंताचं नामचिंतन करणार. शेतामध्ये आम्ही बसलो, भगवंताचं नामचिंतन करणार. कुठेही काही करण्यासाठी आम्ही बसलो त्या त्या ठिकाणी आम्ही भगवंताचं नामचिंतन करत राहणार. तुकोबरायांच्या चरित्रामध्ये कथा सांगितली जाते. एक ब्राह्मण तुकोबरायांचं महात्म्य जाणून देहू क्षेत्रामध्ये पहाटेच्या वेळेला तुकोबरायांच्या घरी तुकोबरायांना भेटण्यासाठी आला. तुकोबराय घरामध्ये नव्हते, बहिर दिशेला शौचासाठी गेले होते. घरामध्ये जिजाऊ साहेब आहेत. ब्राह्मणाने जिजाई मातेला विचारलं, महाराज कुठं आहे? मी महाराजांना भेटण्यासाठी आलो आहे. जिजाई मातेने सांगितलं, महाराज बहिर दिशेला बाहेर शौचाला गेलेले आहेत, थोड्या वेळामध्ये येतील, आपण इथे बसा. ब्राह्मणाने सांगितलं, मला बसण्यासाठी वेळ नाही, यापेक्षा महाराज जिकडे गेलेले आहेत तिकडे मी जातो, रस्त्यामध्ये महाराजांची भेट घेतो आणि पुढे जातो. म्हणून तो ब्राह्मण महाराज जिथे बहिर दिशेला गेलेले आहेत त्या बहिर दिशेच्या रस्त्याने चालत निघाला. रस्त्याने जात असताना रस्त्याच्या मध्ये गेल्यानंतर भगवंताच्या नामचिंतनाचा ध्वनी त्याच्या कानावरती पडला. रामकृष्ण हरी भजन कानावरती पडतंय. ब्राह्मणाने विचार केला की हा जो देश आहे, ही जी जागा आहे ही अपवित्र जागा आहे. लोक इथे मलमूत्र विसर्जनासाठी येतात आणि इथे भजनाचा आवाज कसा येतोय, कोण भजन करतंय हे पाहावं, त्याला थोडंसं समजून सांगावं आणि मग तुकोबारायांची भेट घ्यावी म्हणून तो तिथेच रस्त्यावरती उभा राहिला. 1-2-5 मिनिटांमध्ये महाराज पुढून आले, तुकोबाराय आले आणि आल्यानंतर त्या ब्राह्मणाने तुकोबारायांना विचारलं, का हो आत्ता 1-2 मिनिटापूर्वी इथे भजनाचा आवाज माझ्या कानावरती पडत होता, ते भजन कोण करत होतं? तुकोबारायांनी सांगितलं, ते भजन मीच करत होतो. ब्राह्मणाने कपाळाला हात लावला. तो महाराजांना म्हणू लागला, महाराज फार ख्याती ऐकून मी तुमच्याकडे आलो, तुम्ही संत आहात म्हणून आलो, पण तुम्हाला साधं कुठं बसल्यानंतर भजन करावं हेही समजत नसेल तर तुमची ख्याती ही व्यर्थ आहे. तो रागावला आणि निघू लागला. तुकोबारायांनी त्याला थांबवलं आणि सांगितलं, हे पहा, मी साधू आहे की नाही हा प्रश्न वेगळा, पण आपण आमच्या घरी अतिथी म्हणून आलेला आहात, असं विनमुख जाऊ नका. घरी चला, काहीतरी स्वीकारा आणि मग त्याच्यानंतर पुढे जसं आपल्याला योग्य वाटेल तसं ठरवा. आपल्या घरी आलेला अतिथी जर विनमुख गेला तर नाथ महाराज सांगतायत, विनमुख गेली या अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती. आपल्याजवळ असलेलं जे काही पुण्य आहे, सुकृत आहे, ते सगळं सुकृत अतिथी विनमुख गेला तर घेऊन जातो. लोकांची मोठी गंमत आहे, माणसं फोन करून पाहुण्यांना जेवणासाठी बोलवतात, पण फोन करून पाहुण्यांना जे बोलवलं जातं तो पाहुणा अतिथी नाही. अतिथी त्याला म्हटलं जातं की जो तिथी वार वेळ काहीही न सांगता अनाहूतपणे आपल्या दारावरती येतो त्याला अतिथी म्हटलं जातं. आणि गृहस्थाचा हा धर्म आहे की आलेल्या अतिथीचं पूजन त्याच्याकडून घडलं पाहिजे. अतिथी देवो भव, अतिथी हा गृहस्थांसाठी देव आहे. म्हणून दारावरती आलेला अतिथी माणसं उलटं करतात. आमंत्रण ज्याला दिलं जातं त्याच्यासाठी स्वयंपाक करून ठेवतात आणि दारावरती कोणी जर न सांगता आला तर त्याला दुसऱ्याच्या घरचा रस्ता दाखवतात. अगोदरच आपण पुण्य करत नाही आणि त्याच्यात असे किती अतिथी आपण पाठवून देतो, मग कोणतं पुण्य खाली शिल्लक राहत असेल याचा विचार करा. सगळं पुण्य संपलं जातं. तुकोबारायांनी त्याला सांगितलं, आपण घरी चला. त्याला घरी नेल्यानंतर पुढे महाराजांनी त्याचे उपचार वगैरे केले, त्याला खाऊ पिऊ घातलं. त्याचा राग शांत झाला आणि राग शांत झाल्यानंतर महाराजांनी त्याला दिवसभर थांबायला सांगितलं.
रात्रीचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर दोघे सुद्धा झोपी गेले. याला झोप लागली, पण झोपेमध्ये भजनाचा आवाज कानावरती येतोय. मध्यरात्र झाली, ब्राह्मण उठून बसला. आता मध्यरात्रीला कुठून भजन ऐकू येतंय म्हणून पाहतोय, तर शेजारी तुकोबराय झोपलेले आहेत आणि तुकोबरायांच्या मुखामधून झोपेमध्ये सुद्धा भगवंताचं भजन चालू आहे. दिवसभर ब्राह्मणाने पाहिलं, हे सारखं भजन करत राहतात. अगदी झोपल्यानंतर सुद्धा यांचं भजन चालूच राहतं. म्हणजे विश्रांतीच्या काळामध्ये सुद्धा यांचं भजन बंद पडत नाही. पहाटेची वेळ झाली, तुकोबराय उठले. ब्राह्मणाने तुकोबरायांचे पाय धरले आणि म्हणू लागला, महाराज माझ्याकडून चूक झाली. अहो आपण झोपलेला होता, पण झोपलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा तुमच्या मुखामधून भगवंताचं रामकृष्ण हरी भजन चालू होतं. तुकोबराय बोलतात, या भजनाची अशी गंमत आहे की हे भजन आम्ही आवरायचा प्रयत्न जरी केला तरी हे भजन आम्हाला आवरता येत नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. नित्य भगवंताचं नामचिंतनाचा अभ्यास झाल्यामुळे जिथे कुठे आम्ही बसू तेथे नाम तुझे गाऊ. म्हणजे सत्वगुणाच्या अवस्थेमध्ये, विश्रांतीच्या अवस्थेमध्ये आम्ही भगवंताचं नामचिंतन करत राहू. याच्या पुढची अवस्था तुकोबराय रजोगुणाची सांगतात. रजोगुणाची अवस्था, मनुष्यामध्ये रजोगुण वाढला की तो एका जाग्यावरती शांत बसत नाही, सारखं काहीतरी त्याचं चालू असतं. जे खेळ खेळणारे खेळाडू असतात त्यांच्यामध्ये हा रजोगुण भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. एखादा खेळ खेळणारा खेळाडू तो जर एखाद्या मैदानामध्ये जाऊन बसू लागला, काहीच न करता थांबू लागला, तर त्याला खेळ खेळण्यामध्ये ठेवत नाहीत, त्याला बाजूला काढतात. तसं तुकोबराय बोलतायत, खेळत असताना म्हणजे रजोगुणाच्या अवस्थेमध्ये असताना आम्ही भगवंताचं नामचिंतन तिथे सुद्धा बंद पडू देणार नाही. भक्तिशास्त्रामध्ये, भक्तीच्या पटांगणामध्ये असा खेळ खेळणारा अत्यंत हुशार खेळाडू म्हणून हनुमंतरायांचं वर्णन केलं जातं. खेळया माझी हनुम्या शहाणा. हनुमंतराय हे खेळ खेळण्यामध्ये अत्यंत हुशार आहेत. त्यांचं सारखं खेळणं म्हणजे क्रिया चालू असते. पण अशी क्रिया चालू असून सुद्धा भगवंताचं नामचिंतन मात्र त्यांचं बंद पडत नाही. सारखं भगवंताचं श्रीराम जय राम जय जय राम नाम चालूच आहे आणि क्रियासुद्धा चालू आहे. सारख्या क्रिया चालल्यात, सारखा खेळ खेळणं चाललंय, क्रिया चालू आहे, पण क्रियेमध्ये भगवंताचं नामचिंतन बंद पडत नाही. म्हणजे खेळताना सुद्धा आम्ही भगवंताचं नामचिंतन करणार, अभ्यास बंद पडू देणार नाही. आता खेळताना अभ्यास करण्यापेक्षा त्याच्या पुढची जी क्रिया आहे
ती तमोगुणाची क्रिया आहे. तमोगुणाची क्रिया म्हणजे भोग प्रधान क्रिया. तुकोबराय बोलतायत म्हणजे जेवणाची क्रिया. आम्ही जेवू लागलो तरीही भगवंताचं नामचिंतन बंद पडू देणार नाही. बसताना नामचिंतन करणं सोपं आहे, त्याच्यापेक्षा खेळताना नामचिंतन करणं अवघड आहे, आणि त्याच्याही पेक्षा जेवताना नामचिंतन करणं त्याही पेक्षा अवघड आहे. भोग भोगत असताना भगवंताचं नामचिंतन चालू ठेवणं. तुकोबराय बोलतायत जेवण करणं म्हणजे केवळ तोंडाने जेवण करणं असा त्याचा अर्थ नाही, तर पाचही इंद्रियांचा जेव्हा विषयाशी संबंध येतो त्या त्या वेळेला जे जे घडतंय त्याला भोग जेवण असं म्हटलं जातं. डोळ्याने आपण रूप विषयाला पाहतो म्हणजे डोळ्याचं जेवणच चालू आहे. कानाने शब्दाचं ग्रहण करतो म्हणजे कानाचं जेवणच चालू आहे. नाकाने सुगंध दुर्गंध घेतो म्हणजे नाकाचं जेवणच चालू आहे. त्वचेने स्पर्शाचं ज्ञान आपल्याला होतं म्हणजे त्वचेचं जेवणच चालू आहे. रसना इंद्रियाने रसाचं ज्ञान होतं म्हणजे मुखाने जेवणच चालू आहे. या सगळ्या पाचही विषयांच्या द्वारे विषय सेवन करत असताना तुकोबराय बोलतात आम्ही भगवंताचं नामचिंतन बंद पडू देणार नाही. महाराजांच्या चरित्रातला कथाभाग आपण पहा. तुकोबरायांचे मेहुणे पाहुणे म्हणून घरी आले आणि आल्यानंतर जिजाई मातेने चांगल्या पद्धतीने स्वयंपाक केला. महाराज जेवणासाठी बसले, शेजारी मेहुणे बसले, पात्र वाढली, पदार्थ वाढले. तुकोबराय नेहमीप्रमाणे भरपूर जेवतायत आणि मेहुणे मात्र जेवत नाहीत. त्यांना खाण्यामध्ये संकोच होतोय. थोडंसं चाचरत खातायत. जिजाऊ मातेने वाढायला सुरुवात केली, पण महाराज आपल्या खाण्याच्या तंद्रीमध्ये आहेत. मेहुणे मात्र जेवले नाहीत. जेवण उरकल्यानंतर जिजाऊ माता जेव्हा भोजनासाठी बसल्या आणि तोंडामध्ये जेव्हा पहिला घास घातला तेव्हा लक्षामध्ये आलं की स्वयंपाक आपण बनवला आहे, पण याच्यामध्ये मीठ टाकायला आपण विसरलेलो आहोत, आणि म्हणूनच आपले बंधू भोजन करताना भरपूर जेवले नाहीत. पण महाराज मात्र भरपूर जेवले. हे पाहुण्यांबरोबर जेवायला बसले होते, मग यांचं सांगणं काम आहे की याच्यामध्ये मीठ कमी आहे. जिजाऊ साहेबांनी महाराजांना विचारलं, महाराज आपण भोजनाला बसला होतात पण भाजीमध्ये कशामध्ये अजिबात मीठ नाही, म्हणून माझा भाऊ जेवला नाही पण आपण मात्र भरपूर जेवलात. तुकोबराय बोलतायत की आम्ही काय आणि कशाबरोबर काय खातो आम्ही कसया सांगाते, काय खातो आम्ही कसया सांगाते, कैसे लागते नेनु मुखी, कैसे लागते नेनु मुखी. काय खातो आम्ही कसया सांगाते, काय खातो आम्ही कसया सांगाते, कैसे लागते नेणो मुखे, नेणो मुखे कैसे लागते नेणो मुखे. काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागते नेणो मुखी. तुकोबराय बोलतात आम्ही काय खातो आणि कशाच्या बरोबर खातो याचा आम्हाला भान नाही. म्हणजे भोजन करत असताना सुद्धा विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी, विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी, विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी, विठ्ठल भोजनी. विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी, विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी, विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी, विठ्ठल भोजनी आसनी विठ्ठल शयनी, विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी, विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी. विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी. एका एका घासाला
प्रत्येक घासागणे कवळो कवळे नाम घ्यावे गोविंदाचे, भोजन भक्तांचे तुका म्हणे. तुकोबराय बोलतात, भक्त जर भोजनासाठी बसले तर एक घास घेताना त्या घासाबरोबर भगवंताचं नाम सुद्धा घेतात. घासाकडे लक्ष नाही, भगवंताच्या नामाकडे लक्ष आहे. परिणाम असा होतो की घासाने पोट भरायचं बंद होतं आणि भगवंताच्या नामानेच पोट भरायला सुरुवात होते. म्हणून भगवंताच्या नामाचा रस पिण्यासाठी सुरुवात होते आणि त्यानेच तृप्ती व्हायला सुरुवात होते. करू भजन भोजन धनी घेऊ नारायण. भगवंताचं भजन हाच आमचा आहार आहे, हेच आमचं जेवण आहे. म्हणजे जेवण करत असतानाही आम्ही भगवंताचंच नामचिंतन करणार. पंक्तीला बसल्यानंतर कोणता पदार्थ कसा झाला याची चर्चा नाही, तर घासाघासाला भगवंताचं नामचिंतन करणार. असं बसताना, खेळताना, जेवताना तेथे नाम तुझे गाऊ, अशा पद्धतीचा भगवंताच्या नामचिंतनाचा अभ्यास. तुकोबराय बोलतात, असा जर अभ्यास झाला, सकाळी उठल्याबरोबर स्नानाचा पहिला पाण्याचा तांब्या डोक्यावरती पडला, भगवंताचं नामचिंतन सुरू. पुढे पूजेसाठी बसलं, भगवंताचं नामचिंतन सुरू. कोणतीही क्रिया, कोणतंही कर्म करायचं झालं तरी भगवंताचं नामचिंतन करतच आम्ही ते करत राहणार. महाराज याने काय होईल? तुकोबराय बोलतात, जेवढा म्हणून भवसागरातला श्रम आहे, कष्ट आहेत, दुःख आहेत, ते सगळी दुःख एका क्षणात निवृत्त होतात. नामे स्नान संध्या केले क्रिया कर्म, त्याचा भव श्रम निवारला, त्याचा भव श्रम निवारला. नामे स्नान संध्या केले क्रिया कर्म, त्याचा भव श्रम निवारला, त्याचा भव श्रम निवारला. नामे स्नान केले, नामे संध्या केली, नामे क्रिया केली, नामे कर्म केले, त्याचा भवश्रम निवारला. नामे स्नान संध्या केली, क्रिया कर्म, सगळ्या गोष्टी आम्ही भगवंताचं नामचिंतनपूर्वक करत राहणार. एवढा दृढ अभ्यास करणार. लोक म्हणू लागले, महाराज ठीक आहे, बसताना करणं, खेळताना करणं, जेवताना करणं, पण ह्या सगळ्या क्रिया जागृतीतल्या आहेत. पण जागृती संपल्यानंतर तुम्ही झोपी जाल, मग झोपल्यानंतर तुमचं भजन बंद पडेल की? तुकोबराय बोलतात, झोपेमध्ये सुद्धा भगवंताच्या नामचिंतनाचा अभ्यास चालूच ठेवण्यासाठी आम्ही भगवंताच्या नामाची माळा करू आणि ती माळा आम्ही गळ्यामध्ये घालू. म्हणजे ती माळा झोपल्यानंतर सुद्धा चालूच राहील. अभंगाच्या दुसऱ्या रामकृष्ण नाम माळा, रामकृष्ण नाम माळा, रामकृष्ण नाम रामकृष्ण नाम माळा, रामकृष्ण नाम माळा, माळा रामकृष्ण नाम माळा, रामकृष्ण नाम माळा, रामकृष्ण नाम माळा. घालू ववनिया गळा, घालू ववनिया गळा, रामकृष्ण नाम माळा, रामकृष्ण नाम माळा. घालू ववनिया गळा, घालू ववनिया गळा, गळा गळा, रामकृष्ण नाम माळा, रामकृष्ण नाम रामकृष्ण नाम माळा, घालू ओनिया गळा. तुकोबराय बोलतात, आम्ही भगवंताच्या रामकृष्णादी नामाची माळाच गळ्यामध्ये घालून ठेवू.
मग जशी माळा गळ्यामध्ये घातल्यानंतर झोपेतही ती गळ्यातच राहते, तसं भगवंताची ही नाममाळा आम्ही झोपल्यानंतर सुद्धा बंद पडणार नाही, चालूच राहील. आता भगवंताची ही नाममाळा पाहण्याच्या अगोदर आपण थोडंसं बाहेरून घातली जाते जी माळा आहे त्या माळेचा थोडासा विचार करा. भगवंताची नाममाळा कंठामध्ये घालण्याच्या अगोदर भगवंताची तुळशी माळा आपण गळ्यामध्ये घातली पाहिजे. भगवंताचं नामचिंतन करण्याच्या अगोदर आपण भगवंताचं झालं पाहिजे. जोपर्यंत आपण भगवंताचं होत नाही तोपर्यंत भगवंताचं केलं जाणारं भजन भगवंतापर्यंत पोहोचत नाही. एखादी पतिव्रता स्त्री आहे, ती म्हणू लागली मी पतीशी फार अनन्य आहे, पण मी मात्र मंगळसूत्र घालत नाही, कपाळाला कुंकू लावत नाही, तर तिचं जे पातिव्रत्य आहे त्या पातिव्रत्याला काडीची किंमत राहत नाही. तसं एखादा म्हणू लागला की आम्ही भगवंताचं नामचिंतन करतो पण आमच्या गळ्यामध्ये मात्र तुळशी माळा नाही, जोपर्यंत आपण हा देह तुळशी माळा धारण करून भगवंताला समर्पित करत नाही तोपर्यंत आपण करत असलेलं साधन भगवंतापर्यंत पोहोच होत नाही. पहिली महत्त्वाची गोष्ट आपण भगवंताचं झालं पाहिजे. भगवंताचं व्हायचं म्हणजे काय करायचं? जे देवाला आवडतंय ते आपण करायचं आणि जे देवाला आवडत नाही ते आपण सोडून द्यायचं. नाही खायचं नाही प्यायचं ते सोडलं पाहिजे आणि जे करायचं ते आपण केलं पाहिजे. तुकोबराय बोलतात कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. आपण हरीचे आहोत, आम्ही देवाचे आहोत असं म्हणवून घेण्यासाठी अगोदर त्याची बाह्य लक्षणं आपण शरीरावरती परिधान केली पाहिजेत. देवाच्या समोर आपण जर उभे राहिलो तर देवाला ओळखता यायला पाहिजे की हा माझा भक्त आहे. म्हणून भगवंताच्या समोर उभं राहिल्यानंतर आपल्या मस्तकाला ऊर्ध्वपुंड्र गोपीचंदन पाहिजे, गळ्यामध्ये तुळशीची माळा पाहिजे, एकादशी सोमवार व्रत आपण केलं पाहिजे, देवसंतांच्या वाऱ्या आपण केल्या पाहिजेत. ही बाह्य लक्षणं बाह्य आचार जोपर्यंत आपण पाळत नाही तोपर्यंत आतमधल्या परिवर्तनाला सुरुवात होत नाही. लोक म्हणतात महाराज आम्ही बाहेरून करत नाही आतून करतो. सुरुवातच बाहेरपासून आतपर्यंत होत जाते, आतून बाहेरून भगवान सगळ्या गोष्टी पाहतात. म्हणून गळ्यामध्ये तुळशी माळा आपण धारण केली पाहिजे, एकादशी सोमवार व्रत केलं पाहिजे, भगवंताला जे आवडतंय त्याचं पालन आपण केलं पाहिजे. म्हणजे अगोदर आपण देवाचं झालं पाहिजे, देवाचं व्हायचं आणि देवाचं झाल्यानंतर मग देवाचंच भजन करायचं. देवाचं होऊन बाकीच्यांचं भजन करत बसायचं नाही, देवाचं व्हायचं, देवाचं भजन करायचं आणि ते भजन देवासाठीच करायचं. म्हणजे त्या भजनाचा उद्देश दुसरं कोणाच्या संतुष्टीकरणासाठी ते नसावं. देवाची याचा डेयाळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया. देहावरती उदास होऊन तुळशी माळा गळ्यामध्ये घालून हा सगळा देह भगवत चरणी समर्पित करावा, भगवंताचं होऊन जावं आणि भगवंताशी अनन्य राहून भगवंताचं भजन भगवंतासाठीच करत राहिलो तर भगवंताची कृपा आपल्यावरती होते. तुकोबराय बोलतात जशी बाह्य माळा आहे तशी कंठामध्ये असलेली भगवंताची नाममाळा आहे. घालू ओवो निया गळा, गळ्यामध्ये आम्ही ही भगवंताची नाममाळा घालणार. आता ही भगवंताची जी नाममाळा आहे तुकोबराय बोलतायत रामकृष्ण नाममाळा. रामकृष्ण इत्यादी जी भगवंताची नामं आहेत अशी भगवंताची सहस्त्र नामांनी युक्त असलेली माळा आम्ही आमच्या कंठामध्ये धारण करणार. आता भगवंताच्या या नाममाळेचा थोडासा महिमा आपण समजून घ्या. भगवंताचं हे जे एक एक नाम आहे त्या नामामध्ये असलेलं अद्भुत सामर्थ्य आहे. ज्ञानोबरांनी
तुकोबरायांनी भगवंताच्या काही प्रधान नामांचा निर्देश केलेला आहे. इथे 2 नामं तुकोबराय भगवंताची सांगतायत, एक राम आणि दुसरं कृष्ण. राम नामाचं थोडंसं चिंतन करा. काशी क्षेत्रामध्ये एखादा मनुष्य गेला, त्याचे प्राण गेले, तर भगवान विश्वनाथ त्याला तारक मंत्राचा उपदेश करतात. तारक मंत्राचा उपदेश करतात, पण हा तारक मंत्र म्हणजे कोणता जारण मारण उच्चाटनाचा मंत्र नाही, तर हा तारक मंत्र म्हणजे भगवंताचं राम नाम आहे. राम नाम हा तारक मंत्र आहे. या रामनामाचं महात्म्य हनुमंतराय आपल्याला समजून देत आहेत. हनुमंतराय बोलतायत की भगवंताचं हे रामनाम कसं आहे. कल्याणानाम निधानम, सगळ्या कल्याणाचा निधी साठा म्हणजे सागर भगवंताचं रामनाम आहे. भगवंताच्या रामनामामध्ये सगळ्या मंगलकारक गोष्टी साठवलेल्या आहेत. सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. भगवंताचं नाम मंगल आहे. कल्याणानाम निधानम कलिमल मथनम. कलियुगामध्ये आपण सगळे जिवंत आहोत आणि या कलियुगामध्ये कलियुगाचे जे दोष आहेत ते पदोपदी दोष आपल्याला लागत आहेत. मग या कलियुगाचे दोष जावे ते आपल्याला लागू नये असं जर वाटत असेल तर भगवंताचं राम नाम आपण घेतलं पाहिजे. कलिमल मथनम, कलिमलाचं मथन करणारं हे भगवंताचं रामनाम आहे. पावनम पावनानाम, सगळ्या अपवित्र गोष्टींना पवित्रता प्रदान करून देणारं भगवंताचं रामनाम आहे. केवळ अंगावरती पाणी घेतल्याने आपलं शरीर पवित्र होत नाही, तर त्या पाण्याबरोबर भगवंताचं रामनामसुद्धा घेतलं पाहिजे. भगवंताच्या नामाच्या स्नानाने आपल्याला पावित्र्य प्रदान होतं, म्हणजे सगळ्याला पवित्रता प्रदान करून देणारं पावनम पावनानाम. अजून कसं आहे, हनुमंतराय बोलतायत पाथेयम यन मुमुक्षुः सपदी परपद प्राप्तये प्रस्थितस्य. मोक्ष मार्गाचे जे वाटसरू आहेत ते सगळे वाटसरू रस्त्याने जात असताना भूक लागल्यानंतर त्यांना काहीतरी पाथेय पाहिजे, म्हणजे काहीतरी शिदोरी पाहिजे. एका दिवसामध्ये मोक्ष प्राप्त होत नाही, त्याच्यासाठी अनंत काळाचा प्रवास करावा लागतोय. मग या प्रवासामध्ये भूक लागल्यानंतर मुमुक्षू लोक कोणती शिदोरी खातील. हनुमंतराय बोलतात पाथेयम यन मुमुक्षुः सपदी परपद प्राप्तये प्रस्थितस्य. भगवंताचं रामनाम हे सगळ्या मुमुक्षूंची वाटेमध्ये भूक लागल्यानंतर खाण्यासाठी असलेली शिदोरी आहे. तुकोबरायांना विचारा शिदोरी कशी असते. तुकोबराय बोलतायत आता हेची जीव सवे घेऊ शिदोरी. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधणी. भगवंताच्या नामाचीच खिचडी आम्ही शिदोरी म्हणून बरोबर नेणार आहोत, म्हणजे भगवंताचं नाम ही शिदोरी आहे. अजून भगवंताचं नाम कसं आहे. हनुमंतराय बोलतायत विश्रामस्थानम एकम कविवर वचसा. जेवढे म्हणून कवी आहेत, कवी वाल्मिकी आहेत, महर्षी व्यास आहेत, शुकाचार्य आहेत, ज्ञानोबरायांपासून ते अगदी निळोबरायांपर्यंत जे जे काव्य करणारे भगवंताचं वर्णन करणारे महाकवी आहेत, हे सारखं लोकांना बोलून बोलून त्यांची वाणी थकून जाते. मग वाणी थकल्यानंतर त्यांच्या वाणीला विश्रांती पाहिजे. मग त्यांच्या वाणीला विश्रांती कशाने प्राप्त होते. हनुमंतराय बोलतायत विश्रामस्थानम एकम कविवर वचसा. या सगळ्या कवींच्या वाणीला विश्रांती देणारं भगवंताचं रामनाम आहे. जीवनम सज्जनानाम, जे जे सज्जन आहेत त्या सज्जनांचा प्राण म्हणजे भगवंताचं रामनाम आहे. अजून भगवंताचं रामनाम कसं आहे. बीजम धर्मद्रुमस्य प्रभवतुम भवताम भूतये रामनाम. हनुमंतराय बोलतायत धर्मरूपी वृक्षाचं बीज भगवंताचं रामनाम आहे. बीजम धर्मद्रुमस्य प्रभवतुम, सकळ धर्माचे कारण. सगळ्या धर्माचं बीज भगवंताचं रामनाम आहे. मग असं अद्भुत भगवंताचं रामनाम आपण कंठामध्ये धारण केलं पाहिजे. कंठ हा आपल्या देहाचं द्वार आहे.
प्रकाश बाहेरही पडावा आणि प्रकाश आतही पडावा असं जर वाटत असेल तर दिवा आपल्याला दारामध्ये ठेवावा लागतो. तसं भगवंताच्या नामाचा दिवा कंठामध्ये आपण जर धरला आणि झोपी गेलो तर भगवंताच्या नामाचा प्रकाश आत हृदयातही पडेल आणि बाहेर सुद्धा पडेल. अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कंठी धरिला कृष्ण अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. कंठामध्ये कृष्णमणी धरला, भगवंताचं नाममणी धरला की आत बाहेर प्रकाश पडतो. तसं भगवंताचं राम नाम कंठामध्ये धरलेलं आहे. पुढे तुकोबाराय बोलतायत राम कृष्ण, भगवंताचं कृष्ण नाम आहे. आता राम आणि कृष्ण ही भगवंताची जी दोन नामं आहेत यांच्यामध्ये असलेलं थोडंसं सौंदर्य आपण पहा. राम नाम लिहायलाही सोपं आहे आणि म्हणायला सुद्धा सोपं आहे, पण कृष्ण नाम लिहायलाही अवघड आहे आणि म्हणायला सुद्धा अवघड आहे. कर्षयती ती कृष्ण हा जो भवसागरामधून आपल्याला खेचून घेतो त्याला कृष्ण असं म्हटलं जातं. कृष्ण शब्दामध्ये ककाराच्या खाली असलेला जो रुकार आहे, मासे पकडण्यासाठी जसा गळ असतो तसा गळाच्या आकाराचा आहे. जसा गळ पाण्यामध्ये टाकला की त्याला मासा अडकल्यानंतर तो पुन्हा आत राहू शकत नाही, त्याला बाहेर ओढलं जातं. तसं भगवंताच्या कृष्णनामाचा गळ एकदा का हृदयामध्ये घुसला की ते हृदय संसाराच्या कामाचं राहत नाही. भगवान त्याला खेचून बाहेर काढतात. कर्षयती ती कृष्ण हा भगवंताच्या कृष्ण नामाचं चिंतन करा. वर्णन केलं जातं नो जाणे जनिता कियद्भिर अमृतैहि कृष्णेति वर्णद्वये. कृष्ण या दोन वर्णांमध्ये किती अंतर आहे, किती अमृत आहे हे ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येणार नाही. भगवंताच्या कृष्णनामामध्ये ककारः कमलाकांतः, भगवंताच्या क मध्ये कृष्णनामाच्या क मध्ये कमलाकांत भगवान आहेत. पुढे रुकारः रमाकांतः, रुकारामध्ये रमाकांत भगवान आहेत. पुढे मूर्धन्य शकार आहे, त्या मूर्धन्य शकारामध्ये षडगुण ऐश्वर्य संपन्नता आहे. त्याच्यानंतर बाणाचा न आहे, तो बाणाचा न म्हणजे नकारः नृसिंह रूपः, तिथे भगवंताच्या नृसिंह रूपाचा निवेश आहे. पुढे नकाराच्या शेवटी असलेला आकार, आकार म्हणजे ब्रह्म आहे आणि त्या आकाराच्या पुढे असलेले जे दोन विसर्ग आहेत, एक नर आहे आणि एक नारायण आहे. अशा पद्धतीने भगवंताच्या कृष्णनामामध्ये एवढ्या सगळ्यांचा निवेश आहे. तुकोबाराय बोलतायत असं कृष्ण नाम आम्ही कंठामध्ये धारण करणार. रामकृष्ण नाम माळा घालून या गळा. झोपल्यानंतर सुद्धा ही नाममाळा बंद पडणार नाही. फक्त भगवंताची नाममाळा आम्ही गळ्यामध्ये घातली, पण या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आम्ही एवढी मजबूती, एवढी बळकटी धारण करणार की भगवंताचं नामचिंतन याच्यावरतीच आमचा दृढ विश्वास राहील. अभंगाच्या तिसऱ्या चरणात विश्वास हा खरा, विश्वास हा खरा, विश्वास हा खरा, विश्वास हा खरा, विश्वास हा धरू, विश्वास हा धरू,
विश्वास हा धरू नाम बळकट करू नाम बळकट करू रामकृष्ण रामकृष्ण राम बळकट करू राम बळकट करू राम रामकृष्ण नाम माला विश्वास हा धरू नाम बळकट करू. तुकोबरा बोलतात भगवंताच्या नामावरती आम्ही विश्वास धारण करणार. आता हा विश्वास धारण करणं काय आहे? नाम बळकट करणं म्हणजे नाम बळकट कसं करायचं याचा विचार करून पुढच्या चरणाचा अर्थ पाहून आपल्याला वेळेमध्ये थांबायचं आहे. पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरी जय जय विठोबार कुमाई बोला बोला हरी विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विश्वास हा धरू नाम बळकट करू. तुकोबरा बोलतात आम्ही भगवंताच्या नाम साधनेविषयी विश्वास धारण करणार. विश्वास धारण करणं म्हणजे विश्वास म्हणजे श्रद्धा, अतूट विश्वास. काहीही झालं तरीही भगवंताचं नामचिंतन सोडायचं नाही. कितीही मोठं संकट आलं, जब हे आकाशवर पडो पाही ब्रह्मगोळ भंगा जाई वडवानळ त्रिभुवन खाये परी तुझीच वाट पाही गा विठोबा न करी अणिकाचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला. अशी कितीही संकट आली, अगदी आकाश जरी वरून पडलं तरी आम्ही भगवंताचं नाम सोडणार नाही. मोठं काही संकट आलं तरीही भगवंताचं नाम सोडणार नाही. भगवंताच्या नामाविषयी दृढ विश्वास असावा. किती विश्वास असला पाहिजे? मधुसूदन सरस्वतींच्या चरित्रामधली कथा सांगितली जाते. मधुसूदन सरस्वती अद्वैत शास्त्रामध्ये ज्यांचा फार मोठा लौकिक आहे, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत श्रेष्ठ असे मधुसूदन सरस्वती काशी क्षेत्रामध्ये भगवंताच्या कृष्णनामाची दीक्षा त्यांनी घेतली आणि भगवंताच्या कृष्णनामाचा जप करत आहेत. भगवंताचं सगुण रूपामध्ये दर्शन व्हावं असं मधुसूदन सरस्वतींना वाटत होतं. 6 महिने झाले भगवंताचं नामचिंतन करतायत, पण भगवंताने काही दर्शन दिलं नाही. काशीमध्ये जे घाट आहेत त्या घाटावरून फिरत असताना सहज भगवंताचं नामचिंतन करत चाललेले असताना समोरून एक मांत्रिक आला. मधुसूदन सरस्वतींनी मांत्रिकाला पाहिलं आणि मांत्रिकाला पाहिल्यानंतर विचारलं, तू कोण आहे? मांत्रिकाने सांगितलं, मी मांत्रिक आहे.
मधुसूदन सरस्वती म्हटले, तू मांत्रिक आहे म्हणजे काय करतो? मांत्रिकाने सांगितलं, मला भूत प्रसन्न आहेत, मी पाहिजे त्याला भूत दाखवू शकतो. मधुसूदन सरस्वतींच्या मनामध्ये थोडासा विचार बदलला. विचार केला, आपण 6 महिन्यापासून जप करतोय पण भगवंताचं दर्शन झालं नाही. पण मग हा जर भूत दाखवायला तयार असेल तर भूताचं दर्शन करायला काय हरकत आहे? म्हणून मधुसूदन सरस्वतींनी मांत्रिकाला विचारलं, मला भूत दाखवशील का? मांत्रिक म्हटला, त्याच्यासाठी 3 दिवस मी सांगतो तशी साधना करावी लागेल. मधुसूदन सरस्वतींनी विचार केला, 6 महिन्यापासून भगवंताचा जप करतोय, भगवंताचं दर्शन झालं नाही. मग 3 दिवसामध्ये जर भूताचं दर्शन होत असेल तर भूत कसं दिसतंय पाहायला काय हरकत आहे? म्हणून आहे ते साधन सोडलं आणि मांत्रिकाच्या सांगण्यावरून भूत पाहण्यासाठी साधन सुरू केलं. भूत पाहण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागत नाही, भूत लवकर दिसतात. 3 दिवसामध्ये भूताचं दर्शन होणार आहे म्हणून साधना करतायत. 3 दिवस पूर्ण झाले पण भूताने काही दर्शन दिलं नाही. मधुसूदन सरस्वतींनी मांत्रिकाला विचारलं, का रे, तू सांगितलं होतं की 3 दिवसामध्ये भूत दर्शन देईल, पण दर्शन तर मला झालं नाही. मांत्रिकाने विचार केला, असं आजपर्यंत कधी झालं नाही. प्रत्येकाला भूताने दर्शन दिलेलं आहे. आपण पहिली अशी केस असाल की आपल्याला भूताने दर्शन दिलं नाही. थोडं 1-2-5 मिनटं थांबा, मी भूतालाच विचारतो की तू यांना का दर्शन दिलेलं नाही. म्हणून मांत्रिकाने आपल्या भूताला विचारलं, का रे, 3 दिवसानुसार साधनेनुसार हे साधना करतायत, मग तू यांना दर्शन का दिलं नाही? भूताने मांत्रिकाला सांगितलं, त्याचं कारण असं आहे की 3 दिवसापासून हे माझी साधना करतायत, पण त्याच्या अगोदर 6 महिने यांनी कृष्ण नामाचा जप केलेला आहे. त्याचं पुण्य, त्याचं सामर्थ्य एवढं आहे की मी जरी समोर प्रगट झालो तरीही मी यांना दर्शन देऊ शकत नाही. यांचा अधिकार मोठा आहे. यापेक्षा यांनी आहे तेच नामचिंतन चालू ठेवलं तर भगवान यांना नक्की दर्शन देतील. म्हणजे भूतसुद्धा सांगतात की भगवंताचं नामचिंतन सोडू नका, दुसरं कोणतं साधन करू नका, आहे तेच करत राहा. मधुसूदन सरस्वतींना हा उपदेश झाल्यानंतर अंतःकरणामध्ये विचार दृढ झाला की आपण भगवन नामाविषयी विश्वास धारण करायला पाहिजे होता. तिथून पुढे भगवंताच्या नामाचा दृढ विश्वास मधुसूदन सरस्वतींनी धारण केला आणि मग पुढे यमुनेच्या पात्रामध्ये वृंदावनमध्ये गेल्यानंतर पहाटेच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अद्भुत दर्शन मधुसूदन सरस्वतींना झालं. कानावरती दिव्य असा वेणुनाद पडला. डोळे उघडून बाहेर पाहिलं तर देहुडा चरण धारण केलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा ओठावरती बासरी ठेवून वेणुनाद करतायत. वंशी विभूषित करात नवनीरदाभात पीतांबराधरुण बिंब फलाधरुष्टात पूर्णेंदु सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने. मधुसूदन सरस्वतींनी भगवंताचं वर्णन केलं आणि तिथून पुढे पुन्हा वृंदावन सोडलंच नाही. नित्य भगवंताच्या दर्शनामध्ये रत राहिले. म्हणजे भगवन नामावरती विश्वास ठेवला, भगवंताचं दर्शन होतं. तुकोबरा बोलतात, विश्वास धारण करणार आणि हे भगवंताचं नाम आम्ही बळकट करणार. नाम बळकट करायचं म्हणजे काय करायचं? काहीही झालं तरी भगवंताचं नाम सोडायचं नाही. बकदालभ्य ऋषींच्या चरित्रातली कथा सांगितली जाते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तलावाच्या काठावरती बकदालभ्य ऋषी भगवंताचं नामचिंतन करत बसलेले आहेत. ऊन वाढू लागलं, अंगामधून घामाच्या धारा बाहेर पडू लागल्या. सूर्य माथ्यावरती आल्यानंतर घसा कोरडा पडला. सारखं भगवंताचं राम 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 म्हणणं चाललंय आणि शरीरामध्ये अगदी त्राण राहिले नाहीत. घसा कोरडा पडला, पाण्याची गरज आहे. शेजारून जाणारा एक वाटसरू आहे. त्या वाटसरूने पाहिलं की यांना तहान लागलेली आहे, घसा कोरडा पडलाय, समोर तलाव आहे. यांनी जावं, तलावामध्ये पाणी प्यावं आणि मग येऊन भजन करावं. कदाचित नामचिंतनाच्या तंद्रीमध्ये यांना लक्षात राहिलं नसेल.
म्हणून आपण जाऊन सांगावं. वाट सरू बकदालभ्य ऋषींच्या जवळ आला. ऋषींना म्हणू लागला, महाराज अहो इतकं तुमच्या शरीरामध्ये घाम वाहतोय, आवाज कापतोय, घसा बसलाय, समोर तलाव आहे, तलावामध्ये जा, पाणी प्या आणि येऊन भगवंताचं भजन करा. तो जे जे काही सांगतोय त्याच्याकडे बकदालभ्य ऋषींचं लक्ष नाही. सारखं भगवंताचं नामचिंतन चाललंय. 2-3 मिनिटाने पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा हे आपल्याकडे लक्ष देत नाहीत. हे पाहिल्यानंतर वाट सरूला राग आला. त्याने बकदालभ्य ऋषींना म्हणायला सुरुवात केली, मी मगाच धरून तुम्हाला सांगतोय पाणी प्या आणि तुमचं मात्र सारखं राम 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 चाललंय. जेव्हा तो वाट सरू राम 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 म्हणू लागला तेव्हा बकदालभ्य ऋषी शांत झाले. पण तो जेव्हा बाकीचं बोलू लागला तेव्हा बकदालभ्य ऋषींनी पुन्हा राम राम म्हणायला सुरुवात केली. 2-3 वेळेला झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण राम राम म्हटल्यानंतर हे शांत होतात. म्हणजे आपण जर मोठ्याने राम राम म्हणू लागलो तर ते भजन यांच्या कानावरती पडेल आणि ते नामचिंतन ऐकायला मिळाल्यानंतर हे पाणी पिण्यासाठी जाऊ शकतील. म्हणजे एकतर मुखाने नामचिंतन चालू असावं किंवा भगवंताचं नाम कानावरती पडत राहावं अशी यांची इच्छा दिसते. त्याने बाकीचं बोलणं सोडलं आणि राम राम मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. मधल्या थोड्याशा वेळेमध्ये त्याचं नामचिंतन ऐकत बकदालभ्य ऋषी काठावरती तलावावरती जाऊन पाणी पिऊन पुन्हा आले आणि पुन्हा भगवंताचं राम नाम सुरू केलं. याला भगवंताचं नाम बळकट करणं असं म्हटलं जातं. काहीही झालं तरीही भगवंताचं नाम बंद पडू आम्ही देणार नाही. तुकोबराय बोलतात, भगवंताच्या नामचिंतनाचा आम्ही एवढा अभ्यास करू की भगवंताचं नाम म्हणजे आमचा प्राण होऊन जाईल. आमचा प्राण, आमचा जीव आणि भगवंताचं नाम वेगळं राहणार नाही. आमच्या शरीरामधून मुखामध्ये जर नाम बंद पडलं तर समजून चालायचं की यांचे प्राण शिल्लक राहिलेले नाही. भगवंताचं नाम हेच आमचं जीवन आहे. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. जीवन शरणागता, आम्हा जीवन शरणागता, रामकृष्ण नाम माळा, रामकृष्ण नाम माळा. आम्हा जीवन शरणागता, आम्हा जीवन शरणागता, रामकृष्ण नाम माळा, रामकृष्ण नाम माळा. गानू बोलिया गळा, गानू बोलिया गळा, गानू गानू बोलिया गळा, गानू गानू बोलिया गळा, रामकृष्ण नाम माळा, रामकृष्ण नाम माळा. रामकृष्ण नाम माळा, रामकृष्ण नाम तुका म्हणे आता, आम्हा जीवन शरणागता. भगवंताचं नामचिंतन असं करत आल्यानंतर मग आता भगवंताचं नाम हेच आमचं जीवन होऊन जाईल. आमचा प्राण आणि भगवंताचं नाम वेगळं राहणार नाही. तुका म्हणे आता, आम्हा जीवन शरणागता,
आम्ही भगवंताचे शरणागत भक्त आहोत आणि भगवंताचं नाम हेच आमचं जीवन आहे. भगवंताचं नाम बंद पडलं तर आमचे प्राणसुद्धा बंद पडतील. असं भगवंताचा नामचिंतनाचा अभ्यास तुकोबरायांच्या जीवनामध्ये घडला. त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की तुकोबरायांची सगळी काया ब्रह्मीभूत काया भूतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. नित्य भगवंताच्या नामचिंतनाने तुकोबरायांची काया ब्रह्मस्वरूप झाली, दिव्य झाली. आणि परिणाम असा झाला की भगवंताला स्वतःला तुकोबरायांच्या या दिव्य कायेला नेण्यासाठी प्रयाण काळी देवे विमान पाठविले. कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले. निळा म्हणे सकळ संता तोषविले. या पद्धतीने तुकोबराय कायेला ब्रह्मस्वरूप करून सदेह वैकुंठ धामाला गेले. आणि सदेह वैकुंठ धामाला जाऊन तुकोबरायांनी भक्तीचा पुरुषार्थ सिद्ध करून दिला. खऱ्या अर्थाने भक्तिशास्त्रामध्ये भगवत नामचिंतनाच्या द्वारे कोणत्या पद्धतीचा पुरुषार्थ सिद्ध करता येतो हे सगळं तुकोबरायांनी आपल्या चरित्राच्या द्वारे दाखवून दिलं. घोटवेन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्तात्मस्थिती सांडवीन. सगळ्या प्रतिज्ञा तुकोबरायांच्या भगवत नामाने पूर्ण झाल्या. सगळ्या कामना तुकोबरायांच्या भगवत नामचिंतनाने पूर्ण झाल्या. म्हणून आपल्यालाही आपल्या सर्व कामना पूर्ण व्हाव्या असं जर वाटत असेल तर लौकिक अलौकिक सगळ्या इच्छा केवळ भगवंताच्या नामचिंतनाने पूर्ण होतात. म्हणून भगवंताचं मंगल नाम बसताना, खेळताना, जेवताना, प्रत्येक क्रिया करताना आपल्या मुखामध्ये नित्य राहावं अशी प्रार्थना आपण तुकोबरायांच्या चरणी करू. तुकोबरायांच्या कृपेने भगवत नामचिंतनाचा दृढ अभ्यास आपल्याही जीवनामध्ये घडावा अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करू. झालेली सगळी सेवा तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून सर्व परिसरातील भाविक भक्त वारकरी मंडळी, आमची सगळी गुणीजन मंडळी, मायबाप श्रोतृवर्ग सर्वांचे आभार मानून हे सर्व नियोजन करणारे सगळी मंडळातील सर्व भाविक मंडळी सर्वांचे आभार मानून एक सूचना आपल्या चरणी ठेवून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम द्यायचा. सूचना आपल्याला माहिती आहे तरीही पुन्हा त्याचं स्मरण करणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदायामध्ये अलीकडच्या काळात देहू क्षेत्रामध्ये जे कार्य घडतं आहे, प्रातस्मरणीय गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले यांच्या अथक परिश्रमातून तुकोबरायांची वचनं दगडावरती कोरली गेली आणि विश्वप्रसिद्ध गाथा मंदिर उभं राहिलं. तुकोबरायांची वचनं दगडावरती कोरणे एवढाच त्याचा हेतू मर्यादित नाही. दगडावरती कोरलेली वचनं प्रत्येकाच्या हृदयावरती कोरण्यासाठी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महापर्वावरती संत श्री तुकोबराय गुरुकुल या गुरुकुलाची स्थापना गाथा मंदिर इथे झालेली आहे. नियमित रूपाने 5 वर्षाचा, पुढची 2 वर्ष ऐच्छिक असा 7 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी, संत वाङ्मयाची प्रस्थानत्रयी, मृदंगाचं ज्ञान, भजनाचं ज्ञान, वारीचं ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जातं. शालेय शिक्षणापासून तो वंचित राहू नये म्हणून गुरुकुलाला केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्न करण्यात आलं, जेणेकरून 5 वर्ष अध्ययन करणारा विद्यार्थी संस्कृत भाषेमध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकेल, MA पर्यंतचं शिक्षण तो पूर्ण करू शकेल आणि स्वतःच्या पायावरती उभा राहू शकेल. येणाऱ्या काळात भाषेची अडचण पडू नये म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या 4 भाषांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. राहण्याची व्यवस्था आहे, भोजनाची व्यवस्था आहे, शिक्षणाची व्यवस्था आहे. कदाचित कोणी असं म्हणेल एवढ्या सगळ्या व्यवस्था आहेत, मग विद्यार्थ्यांकडून किती पैसे घेतले जातात? आनंदाची गोष्ट ही आहे की विद्यार्थ्यांकडून 1 रुपयासुद्धा घेतला जात नाही. निःशुल्क रूपाने हे सगळं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं. हेतू एकच आहे, जो तरुण वर्ग व्यसनाकडे, दुराचाराकडे वाहतोय तो थांबला जावा, संत वाङ्मयाशी जोडला जावा आणि एका सुयोग्य समाजाची निर्मिती घडावी. त्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत. गुरुकुलामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही नियम आहेत. वर्षाच्या आधी प्रवेश दिला जात नाही. अक्षय तृतीयेच्या 2 दिवस अगोदर म्हणजे वैशाख शुद्ध प्रतिपदेला पालकांनी विद्यार्थ्याला घेऊन गाथा मंदिरावरती यावं
आणत असलेला विद्यार्थी त्याने 10वीची परीक्षा दिलेली असावी. कारण 11वी ते MA पर्यंतचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे 10वीची परीक्षा दिलेली असावी किंवा त्याच्या पुढच्या वयोगटातील परीक्षा त्याने दिलेल्या असाव्या. लहान मुलांना अभ्यास झेपणारा नाही, त्यामुळे लहान मुलांसाठी इथे प्रवेश दिला जात नाही. 10वीची परीक्षा दिलेले त्याच्या पुढच्या वयोगटातील विद्यार्थी तिथे आल्यानंतर 9 दिवसाचं शिबिर होतं. त्या शिबिरामध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये तो जर उत्तीर्ण झाला तर स्थायी रूपाने निशुल्क त्याला शिक्षणाची संधी प्राप्त होते. आज मी तिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या योग्यतेने अध्ययन करणारे उत्तीर्ण झालेले 125 विद्यार्थी तिथे अध्ययन करतायत. आपणही आपल्या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही सूचना पोहोचवा, जेणेकरून आपल्या सूचना सांगण्याने एखाद्याचं वाह्यात जाणारं जीवन थांबेल, संत वाङ्मयाशी जोडलं जाईल आणि एका सुयोग्य समाजाच्या निर्मितीमध्ये आपले सुद्धा हातभार लागतील. म्हणून ही सूचना सर्वांच्या चरणी विनंतीपूर्वक ठेवून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून वाणीला पूर्णविराम. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जे उरले पायी कपण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 जय विठाल जय विठाल हा बोलिले पुढे वेडे वापुढे उत्तरे करा क्षमा पराध महाराज. हरी नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा पराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंग करा क्षमा पराध महाराज.